बांधी क्रोध काम. दुसऱ्या पद्यामध्ये नाथ महाराज काय म्हणतात की या वाणीनं आपण त्याचं भजन चिंतन केलं पाहिजे. वाचे वदता शिवनाम. या वाणीनं त्याचं आपण नाव जरी घेतलं ना तर त्या नावाचा फायदा काय बघा. आपल्यावरती येणारं काळ अरिष्ट संकट जे असेल ना त्याचं निवारण करतो. आपण त्याचं नाव घेतलं या नावाचा फायदा आहे बघा. आपल्याला जर कामाला जिंकायचं असेल अहंकाराला जिंकायचं असेल तर कुणाचं भजन करावं. शिवाचं भजन करावं. कामाला जिंकायचं असेल अहंकाराला जिंकायचं असेल तर शिवाचं भजन करावं आणि कामाला जिंकायचं असेल तर रामाचं भजन करावं. म्हणून एकदा प्रत्येकाने त्याचं भजन करायचंय. म्हणजे विठ्ठल रखुमाई आहे बरं. विठ्ठल बघा. त्या ठिकाणी नाथ महाराज काय म्हणता की भगवान शिवाचं जर आपण नाव घेतलं तर 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. कुठले कुठले. धर्म अर्थ यथार्थ मोक्ष आणि पुरुषार्थ कुणाला प्राप्त झाले बघा. या संप्रदायामध्ये एक नाथ संप्रदाय आहे. नाथ संप्रदाय नवनाथ. नवनाथानं सुद्धा या काळावरती विजय मिळवला बघा. कसा काळावरती विजय मिळवला. कुणी गुरुभक्तीने मिळवला तर कुणी कसा मिळवला. कुणाचं न कळत त्यांच्याकडनं शिव उपासना झाली आणि त्यांना धर्म अर्थ प्राप्त झालं. मग कसं प्राप्त झालं सांगते पण आधी भजन करा. विठ्ठल आता हे नाथ कुठून आलेत हो बघा. हे नवनाथ कुठून आले. बाबा भंगाल फिरून आला रे मच्छिंद्रनाथाला भूक लागली होती. सांगितलं गोरक्षा त्या गावामध्ये काही भिक्षा मिळते का घेऊन ये. पण त्यांची भाषा कशी होते त्या गीतकारानं सांगावं. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्वगिरी पर्वतात त्यांची भाषा बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. कशी होती त्या लोकांना समजत नव्हती. त्या गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाला भूक लागली होती. सांगितलं गोरक्षा जा गावामध्ये काही भिक्षा मिळते का घेऊन ये. गोरक्षनाथ गेले भिक्षा मागायला. माई भिक्षाम दे. आणि नेमकं त्या गावामध्ये पक्षजीव घालण्याचं कार्य होतं. त्या गावामध्ये पक्षजीव घालण्याचं कार्य होतं. त्या घरामध्ये सुगंधित असा पदार्थांचा वास सुटलेला होता. सुगंधित असा
पक्वानांचा वास सुटलेला होता. सुंदर अशी पक्वानं बनवलेली होती. मग त्या मातेनं काय केलं की जेवढी जेवढी पक्वानं बनवलेली होती त्या प्रत्येकी पक्वानामधून थोडं 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 एका ताटामध्ये काढलं. भात थोडं थोडं सगळं त्या ताटामध्ये काढलं आणि त्या गोरक्षाच्या झोळीत घातलं. आता दोघांनाही पुरेल एवढी दीक्षा मिळाली म्हणून दुसऱ्या घरी मागायला गेलेच नाही. दीक्षा घेऊन गेले गोरक्षनाथ. गोरक्षनाथ गेले म्हणे, गुरुजी मी दीक्षा आणली, तुम्ही भोजन करून घ्या. गोरक्षनाथांनी दीक्षा दिली म्हणे. मच्छिंद्रनाथ म्हटले, गोरक्षा तू पण घे. पण गुरूंना आधी जेवण केलं मग शिष्यानं प्रसाद घेतला. मग प्रसाद घेतल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षाला सांगताय, गोरक्षा हे यामध्ये वडे आले होते ना, ते वडे फार चविष्ट होते रे. मला आणखीन 4-2 वडे भेटले असते ते बरं झालं असतं. आता तुम्ही विचार करत असता साधू झाले आणि यांच्या मनी जिभेला एवढी कसली चव, पण त्यांची ती काहीतरी लीला असते बघा. मच्छिंद्रनाथानं गोरक्षाला सांगितलं, गोरक्षा जा आणखीन 4-2 वडे घेऊन ये. गोरक्षनाथ निघाले म्हणे, माई भिक्षाम दे. आईनं आवाज ओळखला म्हणे. आवाज जरा ओळखीचाच वाटतोय. पण आई बाहेर आली. आता बाहेर आली, बघितलं, अरे आताच तर तुला भिक्षा घातली ना, अजून तू कशाला आलास? अगं आई, माझ्या गुरुला तुझे वडे फार आवडले ग, आणखीन 4-2 वडे दिले असतेस तर बरं झालं असतं. अरे आताच तर तुला पोटभर भिक्षा घातली आणि आणखीन तू दीक्षा मागायला आला, आणि तू सारखं सारखं आला तर मी काय सारखं सारखं देऊ का तुला? आणि तुम्ही गोसावी जसे आहात ना की तुम्हाला किती द्या तरी कमीच आहे हो, किती पण द्या तरी तुम्हाला कमीच. अगं आई, तुला काय बोलायचं ना ते बोल ग. पण माझ्या गुरुला तुझे वडे फार आवडले, मला फक्त 2 वडे दे ग. अरे मी इतकं बोलते तरी हा म्हणे चाललंय याचं, मला वडेच दे. बरं ठीक आहे, तुला वडे पाहिजे ना, मी देते वडे तुला, पण तू वड्याच्या बदल्यात मला तुझा डोळा देशील का? काय म्हटले की तू मला वड्याच्या बदल्यात तुझा डोळा देशील का? गोरक्षाने सांगावं, अगं आई तू काही पण माग, मी माझ्या गुरुसाठी माझा प्राण पण द्यायला तयार आहे, तर हा डोळा कुठली चीज आहे? काय पाहता गोरक्षानं डोळ्यामध्ये बोट घातलं आणि बुबुळ काढलं, हातावरती घेतलं, त्या मातेला दिलं. ती माता घाबरली ना, थरथर थरथर कापायला लागली. ती घाबरली आणि मग तिने त्या गोरक्षाला वडे दिले म्हणे, हा डोळा पण घेऊन जा म्हणे, मला भीती वाटते. ती बाई घाबरली, घरामध्ये कोपऱ्यात जाऊन बसली. आता बघा, गोरक्षानं तो डोळा काढला होता, तो आपल्या डोळ्यावरती हात ठेवून आणि निघाले गोरक्षनाथ वडे घेऊन निघाले, पूर्ण अंग रक्ताने भरलेलं. तिथे गेल्यानंतर गुरुला म्हणताय, गुरुजी वडे आणले मी, वडे घ्या. मच्छिंद्रनाथ म्हणताय, गोरक्षा काय झालं? गुरुजी पहिले तुम्ही वडे घ्या, नंतर सांगते काय घडलं ते. आता गोरक्षनाथ म्हणताय वडे घ्या, पण त्याचं अंग पूर्ण रक्ताने भरलेले, ते कसे वडे खाणार? गोरक्षा तू जोपर्यंत सांगणार नाही की काय घडलं काय झालं तोपर्यंत मी एकही वडा खाणार नाही. गोरक्षाने सांगितलं, बरं ठीक आहे. ओ गुरुजी, मी त्या मातेकडं भिक्षा मागायला गेलो तर ती माता मला म्हटली, तिने माझी परीक्षा घेतली की म्हणे गुरुचं नाव करून तूच खातोस की काय, म्हणून तिने माझ्याकडे डोळा मागितला. मग तू लगेच दिला का? अहो तुमच्यासाठी तर मी प्राण पण द्यायला तयार आहे. हा डोळा कुठली चीज आहे विठ्ठल? बघा, हा डोळा कुठली चीज आहे म्हणे, तुमच्यासाठी तर मी प्राण पण द्यायला तयार आहे. मच्छिंद्रानं आपल्या शिष्यांची गुरुबद्दलची भावना पाहून त्या मच्छिंद्रनाथांचं हृदय भरून आलं. त्यांनी गोरक्षाला कडकडून मिठी मारली, त्यांचे डोळे अश्रूने भरून राहिलेले. अरे म्हणे, गुरुसाठी शिष्याची इतकी तयारी. त्या मच्छिंद्रनाथानं गोरक्षाचा डोळा आपल्या हातामध्ये घेतला, त्याचं निरूपण केलं, त्यामध्ये संजीवनी मंत्राचा प्रयोग केला आणि तो डोळा पहिल्यापेक्षा तेजस्वी झाला. मच्छिंद्राने बोधा